सुद्धा मेहनत घेत असतो रोज, म्हणून आज त्याला चान्स पण दिला आणि त्याने चांगली गोलंदाजी केली. या स्पर्धेला खेळताना एन्जॉय करतायत. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस झाला, कविता राऊत मॅडम यांच्या शुभ हस्ते, आणि टॉस आपण पाहिलात तर साईज्योत कोरे टीमच्या बाजूने लागला. ललित यांनी सांगितलं त्यांच्या कॅप्टनने की आम्ही प्रथमतः बॅटिंग स्वीकारू. साईज्योत कोरे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट. जाऊया आता आपण मॅचच्या दिशेने आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होऊया. हार्दिक किनी तुमच्या समोर जोडले जातील. विरातन खुरचा आवाज. धन्यवाद कॅमेरामॅन प्रथम जाधव अँड तुषार कुर्ले, 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला हार्दिक भोईर. नेहमीप्रमाणे पहिल्या षटकात काय स्ट्रॅटेजी आखेल. 2 फलंदाज ध्रुवेश आणि एका साईडला आपण पाहिलं तर दर्शन तांडेलला आपण पाहतायत. ध्रुवेश निझाईल आपण पाहतायत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून सलामीवीर. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता हार्दिक भोईरला आपण पाहतायत. जे महाराष्ट्र चिखलपाडा टीम लगेच फिल्डिंगसाठी उतरली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद आहे. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग. दिस इज अ क्लास. व्हॉट अ शॉट. सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. 6 धावा. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6 धावा. अफलातून षटकार पाहायला मिळाला. दातिवरे टीमचा कॅप्टन आपण यायचंय. पहिल्याच बॉलवर षटकार. अप्रतिम. 6 धावा. अप्रतिम. आतमध्ये येणाऱ्या बॉलला सन्मान दिलंय. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाजाला माहिती आहे प्रत्येक बॉल हा मात्र बॅटच्या रडारमध्ये येणार नाहीये. हार्दिक भोईर एक डेंजरस बॉलर आहे. विकेट घेण्याची कला या गोलंदाजाकडे आहे आणि त्यामुळे पहिल्या बॉलवर तर ओरपिच बॉल होता, परंतु त्यानंतर गुडलेन स्पॉटवर बॉल डिलिव्हर्ड होऊन यावेळेला आपण पाहिलं तर अतिशय चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना क्रॉस बॅटचा वापर केला होता आणि सरळ बॉल निघून जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला.
सरळ बॉल सुमित पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना उजव्या हाताने हार्दिकचा हा सरळ बॉल निघून गेला. कोणत्याही प्रकारचं स्विंग नव्हतं. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा शफल होऊन खेळले गेले. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारा करतायत. पहिल्या बॉलवर षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा मात्र ती गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आहे. डॉट बॉल पोटेन्शियल आहे. या खेळाडूकडे बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई पाहायला मिळते, क्वालिटी वर्सेस क्वालिटी. परंतु आतापर्यंत सरस झालेत 2 ते 3 बॉलमध्ये हार्दिक भोईर. 5व्या बॉलवर सरस होत असताना पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आता वेग पाहायला मिळाला. जेव्हा बॉल डिलिव्हर करतो ना तेव्हा त्याच्या मुखातून एक सुंदर आवाज येतो. ते एफर्ट आहेत, ती मेहनत आपल्याला पाहायला मिळते. 7-0. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम, सुपर काय गोलंदाजी केली. एफर्ट याला म्हणतात. ज्या पद्धतीने पहिलं षटक आपण पाहिलं तर हाताळलं गेलं. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आणि खऱ्या अर्थाने या बॉलवर साईजोत कोरी टीमचे सुद्धा मात्र 12वे खेळाडू खुश झाले. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी असं त्यांनी म्हटलं. दातीवरी टीमचा एक खेळाडू किंवा कॅप्टन आपण संपर्क साधायचा, लगेच आयोजकांशी भेट घ्यायची आहे. आदरणीय सन्माननीय भूपेशजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. भूपेशजी गावड साहेब, आपण व्यासपीठावर या. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 7. साईजोत कोरे टीमची पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर असं वाटलं की धावांचा पाऊस पडेल पहिल्या षटकात, परंतु चांगली गोलंदाजी केली आणि दर्शन तांडेल सारख्या एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तिथे अडखळत खेळण्यासाठी भाग पाडलं. कारण फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर आत्ताच्या काळामध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन हा शब्द असायला हवा. त्यासाठी मात्र तुमच्याकडे वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस असायला हवी. तुम्ही किती घाम गाळता, किती तास प्रॅक्टिस करता, यापेक्षा तुम्ही मन लावून किती तास चांगली प्रॅक्टिस करता याचा खूप महत्त्वाचा भाग असतो. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतो. जयेश घरत एक नंतर डेफिनेटली मिळेल. जयेश घरत यांनी स्टेटमेंट दिली की अलीकडच्या काळामध्ये मात्र टॅलेंटेड खेळाडू आहेत, परंतु मोबाईलच्या माध्यमातून जास्तीत जास्त ते व्यसन लागले गेले. त्यामुळे कुठेतरी प्रॅक्टिसला वेळ कमी देतात. ऑन साईडला पिकअप शॉट आहे, चांगला फटका खेळलाय, परंतु फिल्डर हार्दिक भोईर वन ऑफ द बेस्ट फिल्डर, युटिलिटी खेळाडू, चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. 2 रन्स मिळतील ध्रुवेशच्या बॅटमधून. ध्रुवेशच्या बॅटमधून 2 रन्स येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 10-0. चांगला बॉल होता, परफेक्ट यावेळेला बॉल पाहायला मिळाला. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही. सुमित पाटीलने मात्र त्याचं रिॲक्शन पहा, ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. ज्या पद्धतीने हा बॉल पाहिला, समोरचा अँगल आपण पाहत आहेत, कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होऊ शकलं नाही आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. प्रथमतः पंचांकडे अपील केली स्ट्रायकरच्या, आणि इथून जर आपण पाहिलं तर या बॉलला लेफ्ट केलंय. एक नंतर पळून पूर्ण केली जाते आणि बाईटच्या स्वरूपात आपण पाहतायत. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचली गेले. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. वाईट प्लस एक रन्स 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. महेंद्र भोईर सरांना आपण पाहत आहेत. सध्या खूप चांगल्या पद्धतीने चर्चेचं नाव पंचांच्या भूमिकेत. यावेळेला अप्रतिम चांगला फटका, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला गेलाय. ग्रेट कॅच अतुल, व्हॉट अ कॅच, अनबिलिव्हेबल. विदिन सेकंदामध्ये पापणी लवते मात्र बॉल या वेळेला ओंजळीत जाऊन विसावला आणि अप्रतिम चांगला फटका होता. तेवढा चांगला झेल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर पॅडल स्ट्रिप खेळला होता, परंतु काहीच इंचांवर जमिनीच्या अगदी अंतरापासून झेल टिपण्यात आला आणि जबरदस्त हा झेल पाहायला मिळतोय. क्लास झेल अतुलचा हा अप्रतिम आज अतुलच्या स्टेटसला राहील यात मात्र शंका नाहीये. ग्रेट कॅच.
1. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 4 बॉल आतापर्यंत जयेश घरतने सुपर अप्रतिम गोलंदाजी करत हाताळले गेलेत. रोहन तरे आल्या आल्या मात्र यावेळेला पावलं त्याची चालतायत, परंतु बॅटच्या रडारमध्ये हा बॉल आला नाही आणि सरळ बॉल निघून जातोय. सुमित पाटीलच्या हातामध्ये विसावला गेलाय. चांगली गोलंदाजी, कॉम्बिनेशन सुद्धा चांगलं पाहायला मिळतं. बॉन्डिंग चांगला आहे. फिल्डर सुद्धा साथ देत आहेत, तर गोलंदाज उत्तेजित होतो. गोलंदाजी करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा संचारते. पावलं चालली होती परंतु त्या बॉलपर्यंत पोहोचले नाहीत आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथून फलंदाजाने अखेरकार आपण पाहिला तर DRS वापरला गेलाय. पंचांचं वेट केलं होतं की अंपायर्स कॉल देतील, परंतु पंच शुअर होते. पाहायचं यावेळेला डिसिजन पेंडिंग. विशाल नाईक सर येतील ऑन स्क्रीन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑलरेडी प्रथमतः जेव्हा बॉल डिलिव्हर्ड झाला त्यावेळेला आपण पाहिलं तर त्या अगोदरच शफल झाले होते, ऑफ स्टंपला आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मिडल स्टंपवरून लेग स्टंपला गेले आणि बरोबर वाईड लाईनच्या मधोमध मात्र आपण पाहिलं तर खूपच आतमध्ये बॉल होता आणि त्यामुळे कधी कधी कन्फ्युजन बॅटरला सुद्धा होतं आणि त्यामुळे इथे रिव्ह्यू लॉस्ट साईजोत कोरी टीमचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. 11 रन्स 2 षटकांच्या समाप्ती अखेर 5.50च्या सरासरीने. 5.50च्या सरासरीने खेळले तर 28-6च्या सरासरीने खेळले तर 29 आणि 8च्या सरासरीने प्रति षटकामागे खेळले तर 35 रन प्रोजेक्टेड स्कोर गौरव पाटील सध्या दाखवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11-11ला 1. 2 षटकाच्या समाप्ती अखेर. यावेळेला ऑन साइडला पूल केलाय परंतु पूलचा फटका अनसक्सेसफुल होईल का? आणि यस डेफिनेटली खूप चांगला झील टिपला गेलाय. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये मिस्टर जयेश घरत येत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. ध्रुवेशच्या खेळीला पूर्ण विराम. एक बिग विकेट गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सध्या आपण पाहताय शेवटची मॅच साई ज्योत कोरे वर्सेस जय महाराष्ट्र चिखलपाडा या दोन टीमच्या दरम्यान. अतिशय चांगली लढत, परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर नामुष्की उडवले गेले. 11 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. रोहन तरेवर दारोमदार रिस्पॉन्सिबिलिटीने खेळावं लागेल. 17 बॉल आता मात्र शेष राहिलेत, तर या 17 बॉलमध्ये मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर 30, 35, 40 धावा येतील का, हा मोठा प्रश्नचिन्ह कोरेकरांना पडला असेल. गोलंदाज हार्दिक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. हलक्याशा हाताने जाणून बुजून मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. खूपच बाहेर उजव्या साईडला डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि नशिबाचा चौकार मिळाला. 4 रन वेगेचा फायदा उचलला. चौकार. इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवलं. फलंदाज पाहायला मिळतो मिस्टर जितेन. सुपर ट्रू दी कव्हर खेळले गेले. हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह खेळले.
एक रन मिळेल दुसऱ्या रनसाठी. जितेंचं मी कौतुक करेन यावेळेला. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. जर प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकायचा असेल, ऑलरेडी आपले 2 फलंदाज बाद झाले, धावा येत नाहीयेत, तर इथे मोठे फटके मारण्यापेक्षा मात्र अशा प्रकारचं जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला ऑटोमॅटिकली प्रेशर जे असतं ते गोलंदाज आणि फिल्डरवर येतं. आणि तेच आतापर्यंत जितेनने केलंय. 17-2. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर यावेळेला बॅटची एज अँड टेकन. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. जितेनला परतावा लागेल. डबल माइंड मध्ये होता अगोदर. मात्र आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. 3 बॉलमध्ये 6 रन केल्या. अगोदर स्कूप करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे डबल माइंड मध्ये असताना बॅटची हलकीशी एज, बॅटला ब्रश करून बॉल निघून गेला सुमित पाटीलच्या हातामध्ये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद गॉन. सतराला 3 इंटरव्हेल विकेट जात असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 17वर अडखळत राहिले. सिग्नल मिळत नाहीये. रोहन तरे नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतायत. सध्या तरी आपण पाहिलं तर 2 बॉल त्याने बीट केले. 2 बॉलचा सामना केलाय. नवीन फलंदाज आलेत कौशल गावड, एक इंटेलिजंट खेळाडू. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन साईडला खेळलाय, परंतु इथून जर आपण पाहिलं तर श्लोक पुढे सरसावला गेला होता. सूर्याची प्रखर किरणे अशा वेळेला तुम्ही तिथे फिल्डिंग करतायत तर डेफिनेटली येणारच. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका यावेळेला खेळला गेला होता आणि इथून वन हँडने रोखण्याचा प्रयत्न केला. एका हाताने मात्र थोडीशी डोळे झाक केले होते सूर्याची प्रखर किरणे न यावीत म्हणून, आणि एका हाताने बॉल रोखण्याचा प्रयत्न केला. सदानंद तरेसाहेब पुन्हा एकदा मात्र व्यासपीठावर. यावेळेला ऑन साईडला रोहन तरेचा फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. मिस्टर नवनाथ पाटील नानूच्या हातामध्ये सेफ हँड. फलंदाज बाद. गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. जशी सिच्युएशन यावेळेला 18 वर 4. हार्दिक किने यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य. साई ज्योत कोरी टीम सध्या स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आयुष्यात म्हणतात ना की कितीही कठीण प्रसंग आले ना क्रिकेटच्या मैदानात तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष असेल ते कोरेकरांचं. इथून एका खेळाडूला अतिशय चांगली दमदार बॅटिंग करावी लागेल. जर फायटिंग टोटलकडे वाटचाल करायची असेल तर आपल्या गोलंदाजाला चांगलं बळ मिळवायचं असेल किंवा फायटिंग करायची असेल तर तुम्हाला 40-45 असायलाच हव्यात. यावेळेला ऑन साईडला खेळलाय. खूपच चांगला फटका आहे. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, फिल्डिंग करेल. श्लोक भोईर थ्रो करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, करीबी मामला. आणि डायरेक्ट हिट होत असताना आपण पाहतायत नानूचा चांगला थ्रो आणि कौशल गावडला परतावं लागेल. सेलिब्रेशन टाइम. फलंदाज बाद.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर यावेळेला हा फटका जसा बॉल बाउन्स झाला मात्र खूप चांगला फटका होता. पुलचा फटका खेचून मारला होता. सेकंड बाउन्सने मात्र श्लोक भोईरने विराट कोहलीची आठवण करून दिली. थोडीशी हाय जंप घेतली, त्याच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट केला आणि फेकी केली. नानूने डिरेक्ट मात्र फेकी करत असताना 3 स्टंप्स त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते आणि कदाचित लहानपणी जास्तीत जास्त लगोरी खेळले असतील आणि त्याचा फायदा मिळाला असेल. संघाची धावसंख्या 19-19ला 5, 19 लॉस ऑफ 5 विकेट. स्लोवर वन बॉल होता, थोडासा थांबून बॉल आला होता. असं वाटलं मिनेशला की बॉल वेगाने येईल, त्यामुळे त्या अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात 20 वर जाऊन पोहोचले गेले. 20 लॉस ऑफ 5 विकेट. 2 बॉलचा खेळ झालाय. चौथं षटक प्रगतीपथावर. साईजोत कोरे टीम प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमने काय अप्रतिम खेळ साकारला आतापर्यंत, परंतु हे संध्याकाळचं सत्र आहे. इथून जर 10 बॉलमध्ये मॅक्झिमम 20 ते 25 जर धावा येत आहेत तर डेफिनेटली फायटिंग टोटलकडे वाटचाल केल्यानंतर एक फाईट पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. परंतु हे सर्व काही फलंदाजांवर अवलंबून आहे. गोलंदाज संघर्ष करतात. गोलंदाजांचं काम सुद्धा मात्र सोपं नाहीये. 6 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. तर 6 बॉलमधून 2-3 षटकार आल्यानंतर सर्व बोटे मात्र गोलंदाजाकडे दाखवतात, परंतु ते करण्यापेक्षा त्याला होप्स द्या. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पिकअप शॉट आहे. हार्दिक भोईर पुढे ससावेल. तत्पूर्वी ग्राउंड फिल्डिंग हार्दिक भोईरची सुंदर राहिले. 2 रन्स मिळतील मिस्टर उदयच्या बॅटमधून. या दुहेरीने संघाची धावसंख्या 22 धावा. आता धावा कशाही येऊत, कोणत्याही पद्धतीने येऊत, धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. मग तो पेमेंट फोनपेने येऊ किंवा जीपेने येऊ, परंतु येणे फार गरजेची गोष्ट आहे. तसंच क्रिकेटच्या आता या खेळामध्ये सध्या तरी साईजोत कोरे टीमला तेच हवंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतील, मात्र मिथून अर्थातच राजू त्या ठिकाणी पुढे सरसावले. फंबल झाले होते थोडेसे आणि पाहता पाहता 3 रन्स मिळतील. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. आता 8 बॉलचा खेळ शेष राहिलाय. या 8 बॉलमध्ये काय मायने राखेल, किती धावांचं मात्र या वेळेला टार्गेट सेट केलं जाईल. नानू आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारून देत नाहीये. चौथ्या षटकामध्ये प्रयत्न करतायत फलंदाज की मोठे फटके यावेत. दी लेजंड खेळाडूंनी अगोदर त्यांनी जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट खेळलं, ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळलं. आता नवीन पिढीला काहीतरी घडवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला गेलाय. ज्या स्पर्धेचं नाव आहे यंगस्टार चषक माकने. संपूर्ण मास्टर माइंड लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख ते सध्या व्यासपीठावर आहेत. चांगला बॉल होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. मात्र बॉलने तेवढा हवं तसं बाउन्स घेतला नाही आणि ते चांगलं झालं. अन्यथा थोडासा अजून जर बाउन्स घेतला असता तर मिनेच्या बॅटमधून हा पिकअप शॉट आउट ऑफ दी पार्क जाऊ शकला असता. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये बॅट फिरवली होती. बॅट स्विंग चांगला होता, परंतु डोळे पाहता न पाहता येणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहू शकलात. 25ला 5 5 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल फिरवलाय समोरून आणि तेवढाच बाउन्स मिळाला. सरळ बॉल निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. नानूचा सफल षटक. 4 षटकांचा खेळ झालाय. 25ला 5. आता शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ब- 12वा खेळाडू म्हणून जास्तीत जास्त तो कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतरचे दिवस पलटले आणि एक चांगला खेळाडू ऑल इंडिया ओपनचा बनला. म्हणजे जिद्द संघर्ष तुम्हाला करावे लागतो, कारण यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. मेहनत आणि सातत्य तुम्हाला ते मेंटेन करावं लागतं. हे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचे बोल आहेत. त्यामुळे हार्डवर्क जेव्हा तुम्ही करून या क्षेत्रामध्ये तुम्ही येता त्यावेळेला
ते यश काय असतं हे मात्र त्यांना चाखायला मिळतं. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच डाऊन दी अर्थ राहा. कोणत्याही प्रकारची मैदानाच्या आतमध्ये शिवीगाळ करू नका. अंपायरचा आदर करा, सिनियर खेळाडूंचा आदर करा, गावाचा आदर करा, तरच मात्र क्रिकेट तुम्हाला पुढे घेऊन जात जाईल. या बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं होतं, खूपच बाहेर होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि लगेच क्विकली सांगितलंय नवनाथ पाटीलने, नानूने आम्हाला DRS हवाय. मात्र थर्ड अंपायर चेक करतील. महेंद्र भोईर यांनी मात्र जो काही डिसिजन आहे तो फेअर डिसिजन दिलाय, परंतु इथून थर्ड अंपायर रेफर केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की एक्झॅक्टली मात्र बॉल त्या व्हाईट लाईनच्या आतून बॉल गेलाय का, डिलिव्हर्ड झालाय का, हे डिसिजन पेंडिंग राहताना पाहायला मिळतं. ग्रामीण क्रिकेट आज पुढे चाललंय आणि ग्रामीण हा शब्द जेव्हा येतो ना, आणि यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हाईट लाईनच्या आतमध्ये बॉल डिलिव्हर्ड झाला होता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. पहा, यश या खेळाडूकडे एवढा काही एक्सपिरियन्स नाहीये, परंतु त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स तो सांगतोय की मी प्रॅक्टिस सातत्याने करतो आणि प्रॅक्टिस केल्यानंतर ही ऊर्जा मिळते तुम्हाला. 2 बॉल जबरदस्त डिलिव्हर्ड केलेत. 25ला 5 आतापर्यंत धावसंख्या मात्र स्थिरावले. सिग्नल काही मिळत नाहीये धावसंख्येचा. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र या वेळेला उदयसारख्या फलंदाजाला बीट केलंय. 3 बॉल लगातार त्याच टप्प्यावर पाहायला मिळतोय. ग्लेन मॅग्राथ ची आठवण येईल अशा प्रकारची त्याची गोलंदाजी करण्याची शैली पाहायला मिळते. त्याची उंची आपल्याला पाहायला मिळते. तुलना करू शकत नाही, परंतु जेव्हा MRF फाउंडेशन हे शिबिर जेव्हा वानखेडे स्टेडियमवर घेतलं गेलं त्यावेळेला प्रत्येक गोलंदाजाला ऑस्ट्रेलिया माजी गोलंदाज ग्लेन मॅग्राथ यांनी सांगितलं की तुमच्याकडे स्विंग नसले तरी चालतील, वेग नसला तरी चालेल, परंतु लाईन टू लाईन गोलंदाजी जेव्हा करतील, विकेट टू विकेट गोलंदाजी करतील, ऑफस्टंप टू ऑफस्टंप गोलंदाजी करतील, तर जगातील सर्वात चांगला जरी फलंदाज तुमच्यासमोर आला तरी सुद्धा तुम्ही बिंदास गोलंदाजी करण्याचा मानस ठेवू शकता. त्यामुळे तुमची सायकोलॉजी काय म्हणते, मानसिकता काय म्हणते, तुमच्या मनामध्ये काय काहूर चाललंय, मैदानाच्या बाहेर काय चाललंय, याचं काहूर तुम्ही बाळगू नका. मनात फक्त एकच इच्छा ठेवा, मला फक्त आज चांगलं खेळायचं आहे. कारण सकाळी उठल्या उठल्या आपल्याला एक कोणता तरी निर्णय घ्यावा लागतो, डिसिजन मेकिंग ज्याला म्हटलं जातं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26ला 5. म्हणूनच ग्रामीण क्रिकेट आता पुढे चाललंय आणि आता सर्वांना वेध लागेल ते ग्रामीण बिग बॅश धमाका जे लवकर येते 17 मार्च ते 22 मार्च. एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. वरुण एस पाटील यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव 70 प्रेझेंट. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत. काय गोलंदाजी केले, तिखट मारा याला म्हणतात, धारदार गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला बॅटचे थर्ड अटेम्प्टला पकडण्याचा प्रयत्न केला होता, कॅच सोडला आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन ऍड झाली. 27 धावा झालेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उद्याच्या दिवसातील लॉट्स आपल्यापर्यंत पोहोचतील. गौरव पाटील ऑन स्क्रीन आपल्याला दाखवतील. शेवटच्या बॉल नंतर संघाची धावसंख्या 27 लॉस ऑफ 5 विकेट. टार्गेट ठरवणारा बॉल आता उदय काय टार्गेट ठरवेल, स्कोर कार्ड कितपर्यंत मात्र या वेळेला हलतं राहील. चांगला बॉल, त्याच टप्प्यावर गोलंदाजी. क्या बात आहे यश, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग. खूपच प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर होते आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना 27ला 5, 28 धावांचं लक्ष हे समोर ठेवले गेले जे महाराष्ट्र चिखलपाडे या टीम समोर. साईज्योत कोरे या टीमने आणि जवळजवळ सरासरी आपण पाहिली तर 75% सरासरी ही डॉट बॉलची पाहायला मिळाली. 17 बॉल डॉट आले. त्या 17 बॉलमध्ये सिंगलच्या माध्यमातून 17 जरी फलकावर लगावल्या असत्या तर 42चं टार्गेट 43चं टार्गेट सेट झालं असतं. परंतु जर तरला क्रिकेटच्या खेळामध्ये थारा नाहीये. नीट 28 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. उद्याचा हा लॉर्ड्स दिवस तिसरा 13 फेब्रुवारी 2026. यंगस्टर चषक मागणे आणि विनोद टेंबोडे टीम 2 हात करेल. 9:15ला रिपोर्टिंग राहील. 9:20ला टॉस आणि 9:30ला मॅच स्टार्ट. आगरवाडी टीम उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. सरगम सरपाडा 2 हात करेल. कनात रायडर्स बाहडोली या टीम बरोबर. तिसरा सामना सागर स्मृती कशित कोपर आणि यंगस्टर माकणे मात्र उद्या समाज गटामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आई गावदेवी नवसई 2 हात करेल आई गावदेवी सांदीप या टीम बरोबर. जय संतोषी माता घाटीम आणि विकी उमरोळी या टीम बरोबर आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवसात जेवणाची व्यवस्था
मात्र करण्यात आले ते आगरी समाज बांधवांना, या संपूर्ण यंगस्टर माकणीच्या माध्यमातून आपण पाहताय ते दाते आहेत, या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि मी इथेच थांबतो. आपल्या समवेत जोडले जातील यावेळेला हार्दिक किनी, लिटिल चॅम्प, मूर्तिलान, कीर्तिमान, मिस्टर विरातन खूळचा आवाज या ऐकूया. तत्पूर्वी देऊया आपण कॅन्डीला संधी. धन्यवाद. दिवस त्यांनी व्यतीत केले या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 दिवस होते परंतु त्यांची टूर असल्यामुळे मात्र आपण पाहिलं तर विशाल नाईक सर यांना विनंती करेन आणि मी सदानंद तरे साहेब अध्यक्ष यांना मी विनंती करेन की आपण पंचांचं यावेळेला स्वागत सन्मान आपण करणार आहोत. विशाल नाईक सर, मायेची उबदार शाल विशाल नाईक सर. ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीम मधून भरपूर वर्ष ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं, एक चांगले गोलंदाज, फिरकीचे जादूगार, 6 बॉल 6, 6 बॉल 2, 6 बॉल 3 अशा धावा दिल्या नाहीत. उमेश मांजरेकर सर, त्याच गावातून आपण पाहिलं तर साम्राज्य उभारलं. भरपूर खेळाडू आपण पाहिलं, भानुदास पाटील असतील, असे मात्र कित्येक खेळाडू घडले गेले आणि ज्यांचा खेळ पाहण्यासाठी लोक आतुर व्हायचे. विशाल नाईक सर, थँक्यू व्हेरी मच. आपण 2 दिवस दिलात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्स. या आपण जाऊया हार्दिक किनी यांच्याकडे. O2 HK विरातन खुर्दचा आवाज. सर पालकर भूषण आमचे गुरुवर्य, आणि खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज जर स्पर्धेमध्ये नसेल तर ती स्पर्धा अधुरी समजली जाते. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला मिथुन आणि जयेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळणीकरिता या ठिकाणी रोहन बॉलिंग ट्रॅकवरती. जयेश गरज जयू मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला होता. दुसऱ्या बाजूला मिथुन, पहिल्या सामनाचा द रिअल हिरो, 28 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्याच बॉलवरती गॅपमध्ये बॉल चाललाय लॉंग स्टॉपला आणि पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात होत असताना आपण पाहतोय कॅन्डीच्या स्वागताकरिता हा चौकार. 28 धावांचा पाठलाग करायचा. बॉलिंग अटॅक करायला आज स्पेशल परफॉर्मन्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला मागील 3 सामन्यांमध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु आज खऱ्या अर्थानं एक आनंदाची बातमी म्हणजे नवनाथ पाटील पुन्हा एकदा त्याच्या प्राईममध्ये परतला. कारण या हंगामाचा जर विचार केला तर मागच्या काही स्पर्धा होत्या, नवनाथसाठी त्या ठिकाणी तो परफॉर्मन्स चांगला राहिला नव्हता. त्याची देखील चर्चा आपण करणार आहोत. काय शतकाने या ठिकाणी खेळला होता. 1 धाव मिळेल या बॉलवरती. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार. 5 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. आज मागील 3 सामन्यांमध्ये नवनाथ पाटील खऱ्या अर्थानं ज्या प्राईममध्ये बॉलिंग करत होतं, पुन्हा एकदा नवनाथ पाटील त्या प्राईममध्ये परतल्यात. खऱ्या अर्थानं संघर्षामधून मागे फिरणं चिखलपाड्याच्या ढाण्या वाघाला शोभत नाही आणि चिखलपाड्याचा ढाण्या वाघ आज बॉलिंगमध्ये या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना दिसले आपल्याला. बॅकफुटला जाऊन स्लॅश केल्या गेल्या शतशक आले होते. चांगले प्रयत्न, ग्रेट एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु इथे कॅच कंप्लीट झालेला नाहीये. पहिल्या सत्रामध्ये अतुलला आपण पाहिलं होतं. आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा स्क्वेअर कट त्या ठिकाणी खेळला होता. बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव मिळालं या बॉलवरती. बॉलिंग ट्रॅकवरती रोहन. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्टेप आउट करून चांगले शॉर्ट सिलेक्शन. बॉल जाईल पॉईंटमध्ये. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील. टीमची टोटल फलकावरती 8 या आकड्यावरती 8 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. साईजोत कोरी टीमचा जर विचार केला तर मागील 2 सामन्यांमध्ये त्यांचा जो फ्लो होता करायला परफॉर्मन्समध्ये, या मॅचमध्ये त्याच्यापासून कुठेतरी दूर राहिलं. ज्या बॅटिंगमध्ये रन्स व्हायला हव्या होत्या त्या रन्स झाल्या नाही.
लेट कट हा देखील बॉल टेक्निक सहित त्या ठिकाणी पाठवला होता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सातत्यानं मिथुन पाटील यांनी दर्शवून दिलं मागील काही काळामध्ये. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. जयेश घरातला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. मागच्या सामन्यामध्ये चांगले फटके त्याने खेळले होते. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा येताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं हा ऑफ कटर आतमध्ये आला होता. आज तिन्ही पंचांची कामगिरी देखील अचूकरित्या आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा जो स्टँडर्ड जी क्वालिटी त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं सातत्याने ते दाखवत आलेत. आज देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले राकेश राऊत सर, महेंद्र भोईर सर, विशाल नाईक सर, त्रिमूर्तींनी अचूक डिसिजन आणि त्यांचं जे स्ट्रॉंग डिसिप्लिन त्यांच्या वर्कमध्ये आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये मिनेश गोलंदाजी मार्कवरती 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. मिनेशला या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आणला गेला. मागच्या सामन्याचा तो या ठिकाणी हिरो राहिला होता. तर या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 19 धावा डिफेंड करायच्या. एक कडवं आव्हान समोर आणि ते आव्हान पूर्ण करावं लागणार आहे, ते स्वीकारावं लागणार आहे. 24 बॉल 19 धावा डिफेंड करायच्यात. इथून आपण पाहतोय एक चौकार मिथूनच्या बॅटमधून आला होता. तदनंतर सिंगल डबलवरती जास्त फोकस करताना तो दिसला. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑनला आपण फिल्डर पाहतोय. डीप मिड विकेटला फिल्डर लावला गेला. तदनंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, 2 स्लिप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्डमॅन मिड ऑफला फिल्डर लावला गेला. इनसाइड आउट, कडक फटका, कव्हर ड्राईव्ह मिथुन पाटील स्पेशल आणि या बॉलवरती 4 धावांची मोहर उमटवली गेल्या. चौकार. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 13 धावा, 13 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मिथुन पाटीलचे ते जे स्पेशल स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी शेखर किनी यांनी देखील प्रशंसा केल्या. त्यांचे जे हेअर स्ट्रोक असतात त्याच्यापेक्षा जास्त ग्राउंड स्ट्रोक जे असतात ते पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेक्षकाचे आतुर असतात. आणि आज मिथुन पाटील यांची बॅट बोलताना दिसलं. मागील 3 सामन्यांमध्ये या देखील मॅचमध्ये चांगल्या पद्धतीनं रन्स बनवत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 33 धावा. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग चांगला होता. या बॉलवरती विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. यंगस्टर चषक 2026 आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. खऱ्या अर्थानं यंगस्टरसाठी एक सुवर्ण संधी, एक मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी आमच्या आयोजकांनी या ठिकाणी उभारला. पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतो. एकदा मिळेल या बॉलवरती. 14 धावा फलकावरती आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. टार्गेट तितकंसं मोठं नाही आहे. 28 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यामुळे आतापर्यंत जोखीम घेतलेली नाही आहे. या सिच्युएशनला या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य पसरत चाललं. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील. या बॉलवरती ऑफस्टंपवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नेक्स्ट स्टंपला डिस्ट्रॉय केलं गेलं आणि मिनेशने ही पहिली सफलता आपल्या टीमसाठी मिळवून दिली. जयेश बॅक टू द डगआउट, गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्दिक भोईरला आपण पाहतोय. काला नभाचा ध्रुव तारा आज खऱ्या अर्थानं चमकताना दिसलाय गोलंदाजीमध्ये. हार्दिक भोईरचा वेग, स्पीड गन ऑफ चिखलपाडा आज खऱ्या अर्थानं जो वेग त्यांचा आपण पाहिला प्रत्येक मॅचमध्ये. हार्दिकचं एक वेगळं डेडिकेशन आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं संघर्ष काय असतो ना त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हार्दिक भोईर. अतिशय कमी वयामध्ये या ठिकाणी बाबांचं छत्र हरवलं. तिथून जो संघर्ष हार्दिकसाठी राहिला आतापर्यंत. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शतशक उदय त्या ठिकाणी पुढे आला होता. एक धाव मिळेल या बॉलवरती. 15 धावा स्कोर कार्डवरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही 13 धावांची गरज आहे. येणाऱ्या 19 बॉलमध्ये शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमधील लास्ट डिलिव्हरी.
इथे फुल टॉस नो बॉल भीमर आणि त्याच्या बरोबरीने या ठिकाणी 4 धावा सुद्धा मिळाल्यात. टोटली 5 धावा या बॉलवरती. तर विजयासाठी 8 धावांची गरज आहे. तुषार कुर्ले आणि त्याचबरोबर प्रथम जाधव आज क्लीन अँड नीट वर्क त्यांचं आपण पाहिलंय, ज्या पद्धतीनं फॉलो केलं होतं आणि जी क्लिअरिटी सिक्स सीटर स्पोर्ट्सची आपण पाहतोय, जे 10x नाव ते क्लिअर दिसत असताना विजयासाठी 8 धावांची गरज आहे. फ्रीडच्या बॉलवरती मिथुनच्या बॅटमधून पार्किंग प्लॉटमध्ये पाठवायचं होतं, तिथे सेफ झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती. 22 धावा स्कोर कार्डवरती आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मिथुनच्या बॅटमधून या मॅचमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं रन्स त्यांना पाहायला मिळाल्यात. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 6 धावांची गरज मैदानामध्ये आपण पाहतोय. टेबल टॉप करण्यासाठी या ठिकाणी जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ रेडी झाला. अजूनही निर्णय आलेला नाहीये, परंतु या ठिकाणी त्यांची बाजू मजबूत दिसते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं डिंगडॉंग टेंबेकोडा टीमला अंतिम 5चे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले. आज जास्तीत जास्त चान्सेस या ठिकाणी जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या बाजूने दिसत आहेत. 18 बॉल आणि 6ची गरज आज टेबल टॉप करताना दिसेल. उद्या आगरी समाज गट आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवसामध्ये जेवण देखील दुपारचं जेवण आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सिंहाचा वाटा मंगलदासजी करज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सर्व त्या ठिकाणी जे सदस्य या कमिटीमधील. या बॉलवरती फटका डीप स्क्वेअर लेगला शतशत त्या ठिकाणी जज करतायत आणि विजयाच्या धावा फलंदाज हार्दिकच्या बॅटमधून येत असताना सेलिब्रेट करत असताना आज चिखलपाडाकर अंतिम 5 मध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ त्या ठिकाणी दाखल झाला. सेलिब्रेशन सुरू झालं. शेवटच्या बॉलवरती फायनल टच त्या ठिकाणी देत असताना मिस्टर हार्दिक भोईर आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये आज त्याला आपण पाहिलं. गोलंदाजीमध्ये बॅटिंगमध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये रन्स आले नाही, परंतु गोलंदाजीमध्ये त्याचे सर्वोत्तम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले आणि 9 विकेट्सने एक मोठा विजय त्या ठिकाणी मिळवलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा अँड हार्ड लक. साईज्योत कोरे मॅच समरी आपण पाहतोय. मिथुनच्या बॅटमधून 19 धावा, हार्दिकच्या बॅटमधून 7 धावा आणि खऱ्या अर्थानं हार्दिकचे जे 2 स्पेल होते त्यामध्ये 3 विकेट हार्दिकने मिळवले. त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण हार्दिकला देणार आहोत. सर हार्दिक आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता